महाशिवरात्रीनिमित्त आज मी बनवली होती साबुदाण्याची खिचडी. तर साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी आणि सुटसुटीत होण्यासाठी काय करायचं, साबुदाणा आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास किंवा रात्रभर भिजवला तरीसुद्धा चालू शकेल. पण भिजवताना काय करायचं, साबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. तर जितका साबुदाणा असेल त्याच्या अंगाबरोबरच आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे साबुदाणा आपला छान असा फुलला जातो आणि प्रत्येक दाणा अगदी मोत्यासारखा छान असा सुटसुटीत मोकळा होतो. आता इथे पहा, आपला हा छान साबुदाणा मी भिजवून घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आणि चमच्याने छान मिक्स करून घेतलं. कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातलं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालू शकेल. फोडणीला आपल्याला घालायचं आहे जिरं, मिरची घातलेली आहे ओली आणि थोडासा कढीपत्ता. आता इथे पहा, यामध्ये मी सुरुवातीलाच मीठ घातलं आहे. असं केल्याने काय होतं, खिचडीला अगदी व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि वरून घातलं तर काय होतं, मीठ आपलं व्यवस्थित लागत नाही. म्हणून इथे जेवढा साबुदाणा असेल त्या अनुसरून, म्हणजे जसा चवीला आपल्याला पाहिजे तसं मीठ आपण सुरुवातीलाच फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. आता वरून हा साबुदाणा घातला आणि छान असं परतून घेतलं. अगदी थोडीशी किंचित पाव चमचा साखर घातली चवीपुरती आणि त्यावर 10 मिनटासाठी असं झाकण ठेवायचं आहे. आणि ते मी झाकण काढलं आहे 10 मिनटानंतर आणि अगदी आपली पहा मोकळी, अगदी सुटसुटीत अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.